हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू शेफ गायत्री. तर आज आपण बनवणार आहोत सुपर क्रिस्पी चीझी आणि कॅफे स्टाईल ग्रिल सँडविच. हा सँडविच इतका टेस्टी लागतो ना की बाहेरचा सँडविच पण विसराल. आणि सगळ्यात खास म्हणजे खूप इझी इन्ग्रेडियंट्समध्ये घरच्या घरी तयार होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण एकदम परफेक्ट क्रिस्पी सँडविच बनवत आहोत. तर चला तर मग काकडी कट करून घेऊया. तर याच्यामध्ये मी काकडी, कांदा आणि टोमॅटो यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हेजिटेबल्स यूज करू शकता, जसे की शिमला मिरची वगैरे. शिमला मिरची सहसा खात नाही मुलं, त्यामुळे मी काकडी, टोमॅटो आणि कांदा घेते आहे आणि यांना एकदम व्यवस्थित बारीक कट करून घेते आहे. याचे आपण स्लाइस पण करू शकतो. याच्यामध्ये उकडलेला पोटॅटो पण टाकू शकतो. बट मी नाही यूज करत आहे, कारण मला पर्सनली पोटॅटो आवडत नाही. तर हे व्यवस्थितपणे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता मी टोमॅटो कट करून घेते. तर मी टोमॅटो इथे 2 घेतलेत. याला पण काकडी आणि कांद्यासारखं व्यवस्थितपणे बारीक कट करून घेऊ. तर आपण ग्रीन चटणी याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत आणि व्हेज मायोनीज मी याच्यात ॲड करून घेते आहे. तर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. ग्रीन चटणी मी पुदिना, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि लिंबूने बनवली आहे. तर इतक्या मिश्रणमध्ये साधारणतः आपले 8 सँडविच होतात. तर मी इथे सँडविच ब्रेड काढून घेते आहे. याच्यावर आपण फर्स्ट लेअरिंग ही ग्रीन चटणीची करणार आहोत. आता हे मी साईडला काढून घेते आहे आणि जो दुसरा ब्रेड आहे त्याला मी व्हेज मायो लावणार आहे. तर व्यवस्थितपणे याला आपण मेयोनीज स्प्रेड करून घेऊया. आणि याच्यावर आपल्या व्हेजीज स्प्रेड करूया. याच्यावर आपण भरभरून चीज टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चीजचं प्रमाण घेऊ शकता. आणि जेव्हा पण आपण काय बनवतो, आपला काउंटर हा नेहमी क्लीन पाहिजे, जेणेकरून आपल्याला वस्तू पण लवकर मिळतात. तर याच्यावर मी चटणीवाला ब्रेड व्यवस्थितपणे ठेवणार आहे आणि याला आपण ग्रिल करणार आहोत. तर ग्रिल करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, ग्रिल मशीनला थोडंसं ऑइल हे स्प्रेड करायचं दोघं साईडने, ज्याने आपली सँडविच ही क्रिस्पी बनते. तर याला आपण व्यवस्थितपणे शेकून घेणार आहोत. मी मधून चेक करते. तर तयार आहे आपलं एकदम सुपर क्रिस्पी चीज सँडविच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.